Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मैडम, बिल्डिंग गिरने का 2 दिन पहले वहाँ का जो कॉलम था वो फटा हुआ था। एक्चुअली मुझे मालूम नहीं था, फिर भी उसमें बिल्डिंग में कुछ रहने वाले लोग बता रहे थे कि बिल्डिंग गिरने का चांस है, से कॉलम फटा हुआ कभी भी गिर सकता है। फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं, उसमें कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है मरना है क्या करना है। तो अब इसका कुछ अंदाज लोगों को पता नहीं चला। अचानक से 2 दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा, जिसका किसी का टाइल टूटता है, किसी का दीवार फटता है। तो लोगों के मन में डर हो गया कि ऐसा हो क्यों रहा है। तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के भाई भागो भागो, बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा। ये रात 1 बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके 4 बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई, जबकि हम लोग उसमें से बाकी ओनर गाड़ोत्री सब लोग बाहर आ चुके थे। 2 आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे, बाकी 2 आदमी मिक्सिंग अब वो पता नहीं है। अब वो 2 लोग बाहर नहीं निकले क्या? अभी वो पता नहीं। और कितनी फैमिली रहती थी? यानी लगभग इसमें टोटल 50-60 लोग रहते थे, ऑनर भाड़ोतरी सब मिला के। और 4 मंजिली इमारत थी, तो 4 कितने महल फ्लैट थे? G+4 था और फ्लैट इसमें 17 फ्लैट से था। 17 फ्लैट? हाँ, 2 दुकानें थी। इमारत पालिका ने कुछ नोटिस दिया था आपको? ये इमारत ऐसी नहीं, इसके बारे में कुछ मालिक भी उसी में रहते थे? नहीं, मालिक नहीं रहते। मालिक का नाम क्या है? मालिक का नाम अभी बिल्डर हैं, अभी महेश कुमार हैं। सर, इथे आपल्याला CVD अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी 4:50 कॉल आला। आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत जेव्हा पोहोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती। त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते। त्या 2 लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं। हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते, ते जिवंत होते, ते आवाज देत होते। अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना। आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, तर त्याचं शोध कार्य चालू असेल त्याच्या परिस्थितीत। सर, याच्यामध्ये लोक राहत होती का? म्हणजे फॅमिलीज किती होत्या कळलंय? सर, तेवढं तर काही कळू शकलं नाही, पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं आहे। मग ती पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती किंवा पळाली होती? हा, सलूनवाले जे होते म्हणतात तिथले, जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून, तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर एव्हॅक्युएट करतात आले। सर, किती लोक काम करते आपत्ती व्यवस्थापन साधारणपणे? सर, इथे नाही म्हटलं तरी CVD अग्निशमन केंद्र, वाशी अग्निशमन केंद्र, नेहरू अग्निशमन केंद्र, इथे नाही म्हटलं तरी एक 60 ते 70 लोक आपल्या इथे काम करत आहेत। त्यानंतर मग NDRF ची टीम आपण इथे बोलवलेली आहे। आज सकाळी मला वाटतं 4:45च्या दरम्यान ही इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे, सिटी सर्वे नंबर 106 शहाबाज गाव, सेक्टर 19 बेलापूर, आणि G+4 इमारत होती। 2013 मध्ये बांधली अशी प्राथमिक माहिती आहे। इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स असं होते। आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली। 39 लोक आणि 13 मुले ही आता बाहेर आलेली आहेत। अजूनही 2 लोकांचा शोध सुरू आहे। बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व, आणि जे काही हे 39 आणि 13 लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे। मला 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो, माझी सगळी टीम आली, NDRFला इन्फॉर्म केलं। NDRFची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून NDRFची टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे, शोध सुरू आहे आम्ही की नेमके अजून किती त्याच्याखाली ढिगाऱ्याखाली आहे, तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ। सर, ही 10 वर्षापूर्वीचीच इमारत होती, गावठाणामधली इमारत आहे की सेक्टर्समधली आहे? नाही, ही गावठाणातली इमारत दिसते, म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर, कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे, असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे। इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ, परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहेत।